मेली असेल का. म्हणजे आपलं चुकतंय कुठं. म्हणून म्हणतात की कमवा पण एवढं पण जास्त नको की त्याचं टेन्शन आपल्याला येईल. मला सांगा, एक घर आहे ते करोड रुपयाचं बांधून आहे आणि त्याच्यामध्ये करोड रुपयाचा पैसा आहे, आणि एक घर आहे ते फक्त 1000-2000 रुपयाचं, म्हणजे हजारांमध्ये बरं का, त्यात 50-60 हजार धरा ना तुम्ही, 1-2 हजार धरशा, 50-60 हजाराचं घर आहे आणि त्याच्यामध्ये पैसा नाही. आता करोडपती बाई आणि गरीब बाई दोघी जणी कीर्तनामध्ये आल्या. आता आनंदमय वातावरणामध्ये कीर्तनाचा आनंद कोण घेऊ शकल? जी गरीब आहे ती. पण ना ते करोडवाली बाईच्या मनात गोष्टी काय चालतील? हे मी कशावरून अनुभवलं तुम्हाला सांगू का. मला ना सोन्याच्या जास्त वस्तू आवडत नाहीत, पण एकदा माझी इच्छा झाली सगळेच घ्यायला, आपणही घ्यावं. मी घेतली अंगठी. तर मी आहे प्रोफेशनली तबलावादक म्हटल्यानंतर ते अंगठी सोन्याची होते ना, तर मी काय करते, जिथं कुठं झालं तिथं अंगठी काढून ठेवून देते. माझे बाबा त्या अंगठीच्या मागं राहतात. मी तबल्याच्या मागं राहते. गेलं तर माझं चाललं का घेऊन त्यांनी दिलेली असते ना. अशा प्रकारे आता ती अंगठी मी घेतली. एक दिवस असं झालं, मी तबला वाजवला, ती अंगठी तिथं राहिली. मी गेली तर अंगठी तिथंच. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला अंगठी सापडली, सगळ्यांनी शोधून आणून ती हातात घातली. दुसऱ्या दिवशीपासून माझ्या डोक्यामध्ये चक्क एकच विचार फिरायला, कुठं तबला वाजवताना अंगठी पडली तर. झोपतही मला एक दिसायला अंगठी कुठे आहे. म्हणजे एवढं लक्ष कुठं आपलं जातं त्या संसारामध्ये. म्हणून आहे का, जेवढं कमीत कमी होईल तेवढं कमीत कमी आपल्याजवळ ठेवत जावं. आनंदी जीवन जगायचं असेल तर माणसाचं स्वतःचं टेन्शन माणसाला सुटणं गेलं त्या वस्तूचं कधी घेत बसावं. विठ्ठल विठ्ठल.